स्वयंपाकात स्वादाची जान, डीएम मसाले तुमच्या घराची शान. छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूर इचलकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले. मटन मसाला, चिकन मसाला, धणे पावडर, गरम मसाला, बिर्याणी मसाला, तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले. तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले, गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा. डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले. संपर्क दिव्याताई मगदूम, मोबाईल 91 30 80 22 55. नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम. एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पाहुयात ठळक घडामोडी. इचलकरंजी महानगरपालिका निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक 12 सर्वसाधारण महिला क मधून अपक्ष उमेदवार स्मिता कपिल शेटके यांनी मोठ्या शक्ती प्रदर्शनानं आज आपला अर्ज दाखल केला. स्मिता कपिल शेटके या शंकरराव कोथमिरे यांच्या नातसून आहेत. शंकरराव कोथमिरे हे ज्येष्ठ काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. माजी खासदार कल्लाप्पा आवाडे यांच्या खासदारकीपासून ते माजी आमदार प्रकाश आवाडे हे निवडून येईपर्यंत त्यांचा मोलाचा वाटा होता. कोथमिरे घराण्यानं आजपर्यंत आवाडे यांना यशवंत कॉलनी, कोल्हापूर नाका आणि इचलकरंजी शहर परिसरामध्ये निवडून आणण्यामध्ये मोलाचा वाटा उचललेला आहे. तेव्हापासून शंकरराव कोथमिरे आणि कोथमिरे परिवार तसंच शेटके घराणे हे आवाडे यांच्याशी एकनिष्ठ राहिले. कपिल शेट्टी हे शंकरराव कोथमिरे यांचे नातू आहेत. त्यांनी भाजपकडे आणि आमदार राहुल आवाडे यांच्याकडे प्रभाग क्रमांक 12 मधून उमेदवारी मागितली होती, पण त्यांना उमेदवारी नाकारल्यामुळं कपिल शेटके यांनी आपली पत्नी स्मिता कपिल शेटके यांचा अर्ज अपक्ष उमेदवार म्हणून आज दाखल केला. भाजपने आवाडे गटाने तुम्हाला डावलल्यामुळे तुम्ही आज आवाड्याची घराण्याशी तुम्ही एकनिष्ठ होता तुमच्या आजोबापासून आतापर्यंत, काय सांगाल? मी आवाडे घराण्याशी एकनिष्ठ होतो आहे आणि आयुष्यभर इथून पुढेही राहणार आहे. आवाडे साहेबांना आमच्या आमदारांनी तिकीट वाटप करताना फार अडचणी आल्या, त्यामुळे त्यांनी माझा कदाचित विचार केला नसेल, पण त्यांचा आशीर्वाद, प्रेम हे माझं आयुष्यभर आहे आणि माझं आयुष्यातलं भांडवल जर जे असेल ते आवाड्यांचं प्रेम आहे. मी आवाड्यांना विरोध करून चाललेलो नाही आहे. मी फक्त मला तिकीट मिळालं नाही म्हणून मी अपक्ष फॉर्म भरायचं जोवर काम करत आहे. कोण भरलं, कोणाच्या नावे अर्ज भरला? मी माझ्या मिसेसच्या नावानं फॉर्म भरलेला आहे. स्मिता कपिल शेटके, 12 क मधनं भरलेला आहे. प्रभाग क्रमांक 12 मध्ये क मध्ये. शंकरराव कोथमिरे तुमचे आजोबा यांनी आवाड्यांच्या 30 ते 40 वर्षाच्या राजकारणावर कल्लाप्पा आवाडे असेल किंवा प्रकाश आवाडे तेव्हापासून तुम्ही त्यांचे एकनिष्ठ आहे. पण एखादं जर तुम्हाला जर उमेदवारी दिली असती तर काय नाही दिल्यामुळे काय वाटतं? नाही दिल्यामुळे राग वगैरे काय आला नाही, कारण की इचलकरंजीमध्ये जवळजवळ हळवंकर आणि आवाडे गट एक झाल्यामुळे आणि एक गटाच्या पदासाठी उमेदवारीसाठी हट्ट असल्यामुळे माझं तिकीट कापले गेलेलं आहे. नाहीतर कामाच्या जोरावर राहुल आवाडे साहेबांच्या लिस्टमध्ये कपिल शेटके हेच नाव पहिलं होतं. पण मी आमच्या आमदार साहेबांना किंवा आवाडे साहेबांना कुणालाही दोष देत नाही, कारण की त्यांना पण अडचणी आहेत. त्यांनी माझा कुठेतरी विचार करतील असं वाटतंय, कारण मी माझ्या कामावर आणि त्यांच्या आशीर्वादावर इलेक्शन लढवत आहे. माघार घेणार नाही आहे, माघार ही घेणार नाही आहे. मी इलेक्शन लढवणार आहे. आज तुम्ही अपक्ष उमेदवारी अर्ज भरला कोथमिरेच्या घरात. मी सौ स्मिता कपिल शेटके. मी आज अपक्ष म्हणून फॉर्म भरलेला आहे प्रभाग क्रमांक 12 मधून आणि मी कोथमिरेंची सून आहे याचा मला खूप अभिमान आहे. आणि निवडणुकीमध्ये सामोरं जात असताना कसं वाटतं? थोडी भीती पण आहे, निवडणुकीला सामोरे जाताना थोडी भीती पण आहे आणि विश्वास पण खूप आहे. निवडून येणार याचा विश्वास खूप आहे.